शेतकरी कापूस विक्रीची मर्यादा वाढवावी, अन्यथा कापूस पेटवण्याची परवानगी द्यावी. युवा शेतकरी स्वप्नील वटाणे यांची तहसीलदारांकडे मागणी. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून. शेतमालाला योग्य भाव मिळत नसतानाच आता सीसीआयची कापूस खरेदीच्या हेक्टरी मर्यादेमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. शासनाने कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवावी, अन्यथा साठवलेला कापूस पेटवून देण्याची परवानगी मिळावी, अशी संतप्त मागणी युवा शेतकरी स्वप्नील वटाणे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शासकीय पातळीवर कापूस खरेदीसाठी हेक्टरी विक्रीची मर्यादा ही 13 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांकडे मर्यादेपेक्षा अधिक कापूस शिल्लक आहे. शिल्लक कापूस बाजारात कमी भावाने विकावा लागत आहे, ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे स्वप्नील वटाणे यांनी ही हेक्टरी मर्यादा तातडीने वाढवावी अशी मागणी केली आहे. मर्यादा न वाढवल्यास नाईलाजाने कापूस पेटवून देण्याची परवानगी त्यांना मागितली आहे. कारण रक्ताचे पाणी करून पिकवलेला कापूस कवडीमोल भावाने विकण्यापेक्षा ते पेटवून देणं अधिक चांगलं, अशी त्यांची भूमिका आहे. यंदाच्या हंगामात अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे आधीच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नाहीये आणि दुसरीकडे शासकीय खरेदीची मर्यादा आडवी येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात किंवा शेतात साठवून ठेवला आहे. कापूस खरेदीच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र यावर यवतमाळ जिल्ह्याचे 3 मंत्री असून कोणताही लोकप्रतिनिधी यावर बोलताना दिसत नाही. त्यामुळे हा उरलेला कापूस कवडीमोल भागात विकण्यापेक्षा तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात कापूस पेटवण्याची परवानगी द्यावी, ही विनंती युवा शेतकरी स्वप्नील वटाणे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.